हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द युट्यूब चॅनल ऑफ विजडम ट्युटर्स. आणि आज आपण आपली जी अकाउंट रिव्हिजन सिरीज आहे 11th साठी खास आपण चालू केलेली आहे. त्याच्यातलं सेकंड लेक्चर आपण बघणार आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जर्नल एंट्री कशी करावी हे मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. तो ज्या विद्यार्थ्यांची जर्नल एंट्री मध्ये अजून कन्फ्युजन आहे किंवा येतच नाही तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि जरी तुम्हाला डायरेक्टली हा टॉपिक फायनलला आता 11च्या फायनल एक्झामला नसला तरी इनडायरेक्टली तुम्हाला तो हेल्पफुल राहणार आहे. फायनल अकाउंट्स म्हणा, डेप्रिसिएशन अकाउंटिंग म्हणा, हे जे आपण टॉपिक्स पुढे बघणार आहे पुढच्या लेक्चर्स मध्ये, तर त्या टॉपिकसाठी जर्नल एंट्री तुम्हाला माहित असणे मित्रांनो गरजेचं आहे. तर मिस करू नका हा लेक्चर. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जर्नल एंट्री कशी करावी बाय युझिंग गोल्डन रूल अप्रोच अँड मॉडर्न इक्वेशन अप्रोच, दोन्ही अप्रोच नुसार आपण काय करणार आहे ही जर्नल एंट्री समजून घेणार आहे. सो विदाउट फर्दर डिले लेट अस जम्प डायरेक्टली टू द प्रॉब्लेम आपल्याला दिलाय, मॉड्यूल मधलाच प्रॉब्लेम आहे. जर्नलाइज करायचे ट्रान्झॅक्शन. इथे तुम्हाला जर्नलचा फॉर्मॅट दिसत असेल. पहिलं ट्रान्झॅक्शन बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 1 लाख, स्टॉक ऑफ गुड्स ₹50,000 अँड कॉम्प्युटर ₹50,000. अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन आहे. गोल्डन रूल जर तुम्ही वापरला तर गोल्डन रूल मध्ये आपण काय बघतो, आपण बघतो की पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे का नॉमिनल. तर इथं लक्षात घ्या, हे जे कॅश आहे, स्टॉक आहे, गुड्स किंवा कॉम्प्युटर आहे, हे सगळं कोणतं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. का? कारण ते ऍसेटशी रिलेटेड आहे. रिअल अकाउंटचा रूल काय, डेबिट व्हॉट कम्स इन. मग हे बिझनेस मध्ये आलेलं आहे, त्यामुळे ह्याचे सगळे अकाउंट आपण डेबिट करावे लागणार आहे. आणि ओनरनं कॅपिटल दिलेलं आहे, हे भांडवल दिलेलं आहे किंवा कॅपिटल अकाउंट करणार आहे आपण क्रेडिट. का? कारण ओनर हा गिव्हर आहे ह्या सगळ्याचा. त्यामुळे आपण एंट्री करतोय. इथं काय करणार आहे, पहिला तर डेट टाकूया, 1 जुलै, कॅश अकाउंट डेबिट. त्यानंतर स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट, कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, टू कॅपिटल अकाउंट. कॅश किती आणलेला आहे, 1 लाख रुपये. स्टॉक ऑफ गुड्स किती आहे, 50,000. त्यानंतर कॉम्प्युटर किती रुपयाचा आहे, 50,000 रुपयाचा आहे. आणि क्रेडिट आपले जे आहे ते कॅपिटल किती आहे, टोटल 2 लाख रुपयाचं कॅपिटल आपल्याला बिझनेस मध्ये आणलेलं आहे. संकल्पना आपण नाही. ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झालं. खाली नरेशन विसरायचं नाही आहे. नरेशन बिईंग बिझनेस स्टार्टेड विथ कॅपिटल, असं सिंपल नरेशन तुम्ही लिहू शकता. लांबड पण इथं लावू शकताय तुम्ही नरेशन मध्ये, पण त्याची अशी काय ऍक्सेस गरज नाही. किंवा तुम्ही असं म्हणू शकता बिईंग बिझनेस स्टार्टेड विथ कॅश, स्टॉक अँड कॉम्प्युटर. ठीक आहे, पहिलं ट्रान्झॅक्शन झालं. गोल्डन रूल अप्रोच तुम्हाला आता समजला असेल. हा जर मॉडर्न अप्रोच किंवा अकाउंटिंग इक्वेशन अप्रोच ज्याला म्हटलं जाते, दोन्ही सेमच आहे. मॉडर्न अप्रोच इज इक्वल टू अकाउंटिंग इक्वेशन अप्रोच आणि गोल्डन रूल अप्रोच इज इक्वल टू ट्रॅडिशनल अप्रोच. हे तुम्ही लक्षात ठेवा. मॉडर्न अप्रोच मध्ये आपण काय करणार आहे, तर आपले जे फायनान्शियल स्टेटमेंट असतात ते जे 6 जे कॉम्पोनंट आहेत, कुठले कॉम्पोनंट आहे, इन्कम, एक्सपेंडिचर, ऍसेट, लायबिलिटी, कॅपिटल आणि ड्रॉइंग. पहिला तर आपण ते बघतो की या ट्रान्झॅक्शन मुळे या 6 कॉम्पोनंट पैकी कोणते कोणते आपले ऍस्पेक्ट इम्पॅक्ट व्हायला लागलेले आहेत. आणि त्यानंतर आपण काय करतो, बेसिक रूल जसे तुम्ही गोल्डन रूल्स लक्षात ठेवला ना, तसे हे पण लक्षात ठेवा की ऍसेट, ड्रॉइंग आणि एक्सपेंडिचर हे जर वाढलं तर त्याचे अकाउंट आपण रेस्पेक्टिव्ह काय करत असतो, डेबिट करत असतो. सिमिलरली ऍसेट, एक्सपेंडिचर, ड्रॉइंग हे जर कमी झालं, रिड्यूस झालं, तर त्याचे अकाउंट आपण काय करतोय, क्रेडिट करत असतो. का? कारण ऍसेट हे जे आहे, ऍसेट, एक्सपेंडिचर, ड्रॉइंग ह्याचे युजल बॅलन्स जे असतात ते डेबिट बॅलन्स असतात. याच्या उलट आपण करतोय कशामध्ये, कॅपिटल, लायबिलिटी आणि इन्कम मध्ये. कॅपिटल, लायबिलिटी, इन्कम मध्ये आपण काय करतो, ते जर वाढले तर आपण त्याचं अकाउंट क्रेडिट करतो आणि कमी झालं तर त्याचा अकाउंट डेबिट करतो. का? कारण कॅपिटल, इन्कम, लायबिलिटीचा जो बॅलन्स असतो अकाउंट मध्ये तो क्रेडिट बॅलन्स असतो. ठीक आहे, हे पहिलं तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. मग लावा इथं आता मॉडर्न अप्रोच. हे जे स्टॉक आहे, कॅश आहे, कॉम्प्युटर आहे, हे काय आहे, हे तर ऍसेट आहे ना. मग ऍसेट अकाउंट वाढले काय करायचं, डेबिट करायचं. आणि कॅपिटल आहे, कॅपिटल काय झाले, कॅपिटल पण वाढले, मग कॅपिटल पण काय करायचं, क्रेडिट करायचं. सो एंट्री तर हीच राहणार आहे कुठला पण अप्रोच वापरा. यू कॅन यूज गोल्डन रूल अप्रोच और
मॉडर्न अप्रोच एंट्री विल बी द सेम. एंट्री वेगळी येणार नाही दोन्ही अप्रोच वापरल्यानंतर. कुणाची एंट्री वेगळी येत असेल तर मग काहीतरी चूक झालेली आहे तिथे. ठीक आहे. माझ्या मते मॉडर्न अप्रोच हा वापरण्यासाठी योग्य आहे आणि सोपा पण आहे, तर तो तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण बघूया. 4 तारखेला झालेला आहे. परचेस गुड्स फ्रॉम करीना ऑन क्रेडिट 10,000 कॅटलॉग प्राइस, ज्याला आपण म्हणतो ती आहे 5% ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट आपण आपल्या बुकमध्ये घेत नाही. इथं बघा आता परचेस आहे. गोल्डन रूल जर आपण वापरला तर गोल्डन रूल काय वापरतो आपण? नॉमिनल अकाउंट आहे, परचेस अकाउंट आहे. ठीक आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय? डेबिट एक्सपेंडिचर. ठीक आहे. डेबिट केलं, परचेस अकाउंट डेबिट केलं. करीना कोण आहे? पर्सनल अकाउंट आहे. करीना ही कोण आहे? गिवर आहे ना वस्तूंची, त्यामुळे करीनाज अकाउंट विल बी क्रेडिटेड. सो एंट्री विल बी परचेस अकाउंट डेबिट टू करीना अकाउंट. हे जर मॉडर्न अप्रोच तुम्ही वापरला तर एंट्री तर सेमच असणार आहे जसं मी सांगितलं. पण त्यामध्ये परचेस हे कोणता अकाउंट आहे? एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर काय झाले? वाढले, कमी झाले? वाढलेला आहे. एक्सपेंडिचर अकाउंट आपण करायचं डेबिट. आणि करीना ही कोण आहे? करीना बेसिकली आपली लायबिलिटी आहे. करीनाच्या टुवर्ड्स आपली म्हणण्यापेक्षा संकल्प जनरल स्टोअरची लायबिलिटी निर्माण झाल्या करीनाच्या टुवर्ड्स, त्यामुळे करीनाचा अकाउंट आपण करणार आहे क्रेडिट. कळलं? लायबिलिटी वाढली, अकाउंट क्रिएट केलं. तो एंट्री करूया आपण इथं. 4 जुलैला एंट्री झालेली आहे. 4 जुलै एंट्री विल बी परचेस अकाउंट डेबिट टू करीनाज अकाउंट. अमाऊंट किती असणार आहे? तर एक लक्षात ठेवायचं, ट्रेड डिस्काउंट आपण आपल्या बुकमध्ये दाखवत नाहीये. दाखवत नाहीचा अर्थ काय? तर फिगर्स मध्ये आपण रेकॉर्ड करत नाही. म्हणजे आता इथे 10,000 ही कॅटलॉग प्राइस म्हणतो आपण त्याला, त्यातनं 5% लेस करा, म्हणजे 10,000च्या 95% किती झाले? 95,000. त्यासाठी आपण ही एंट्री करणार आहे. इथं घ्यायचे 9,500. माय बॅड. अशा पद्धतीनं आपण एंट्री करणार आहोत. नॅरेशन विसरायचं नाही. बिंग गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम करीना. ऑन क्रेडिट फ्रॉम करीना म्हणा, असं म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे जर्नल एंट्री कशी करायची हे दोन्ही अप्रोचनुसार बघितले. अत्यंत महत्वाचं असं आहे. बरेचसे विद्यार्थी आता मी बघतो की इव्हन सीएमए ला जे ऍडमिशन घेतलेलं असतं की त्यांना बेसिक्स माहीत नसतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक फोबिया निर्माण झाला असतो. वास्तविक तसं व्हायचं काही कारण नाही. अकाउंट हा काय जास्त अवघड विषय नाही आहे. ठीक आहे. हे बेसिक अकाउंटिंग आहे. हे रूल्स तुम्हाला फक्त माहित असायला पाहिजे. ठीक आहे. जर्नल एंट्री हा टॉपिक क्लिअर असला पाहिजे. त्याचसोबत विजडम ट्युटर्सची जी 11ची बॅच सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीली जॉईन होऊ शकताय. जेवढा सिलेबस राहिलाय त्यासाठी तर ऑफलाईन जॉईन करू शकताय, ऑनलाईन करू शकताय. तर ही जी ऑफर आहे ती तुम्ही अवेल करा. युट्यूब लेक्चर्स जे आहेत ते आपले चालूच राहणार आहेत रिव्हिजनचे, ते पण तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि इथं तुम्हाला जो कॉन्टॅक्ट नंबर दिसालाय त्याच्यावर तुम्ही करू शकताय कॉन्टॅक्ट. ठीक आहे. जर काही डाऊट असेल तर याच्यामधले जे पुढचे ट्रान्झॅक्शन आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा. काही डाऊट आलं तर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. ओके, बाय.